Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to start the sixth chapter, that is superposition of waves. So, in this chapter, first of all, we have to consider certain basic things, basic concepts, which are asked in our textbook under the head of "Can we recall?" So, let us consider that points. The first one, we must know, that is what do you mean by wave. What is wave? Wave आपण कशाला म्हणतो? An oscillatory disturbance traveling through the medium without change of form, that is called as the wave. Wave कशाला म्हणतो आपण? जेव्हा एखाद्या मीडियम मध्ये आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस करतो एका पर्टिक्युलर पॉइंटला आणि ते डिस्टर्बन्स प्रोड्यूस केल्यामुळे त्या मीडियमचे पार्टिकल्स आपल्या मेन पोझिशनवरती ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतात आणि जिथे आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला त्या पॉइंट पासून अवे हे डिस्टर्बन्स कंटिन्युअसली ट्रॅव्हल होतं टिल देयर इज अ मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म. याच ऑसिलेटरी डिस्टर्बन्सला ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म त्याला आपण म्हणतो वेव्ह. साधा एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, वेन वी strike the stone on a particular surface of water. आपण जेव्हा पाण्यामध्ये पाण्याच्या सरफेसवर दगड टाकतो त्यावेळेला एका पर्टिक्युलर पॉइंटला तो स्टोन स्ट्राइक होतो आणि त्यामुळे तिथले जे वॉटर मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स आहेत हे आपल्या मेन पोझिशनवरती ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतात. त्यामुळे क्वाइट सरफेस ऑफ वॉटर जे असतं ते डिस्टर्ब होतं आणि एका ठिकाणी प्रोड्यूस झालेलं डिस्टर्बन्स हे जेवढ्या पॉसिबल डायरेक्शन असेल तेवढ्या सगळ्या पॉसिबल डायरेक्शनला ट्रॅव्हल होतं, त्यालाच आपण म्हणतो वेव्ह. म्हणून पहिला इझी पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, व्हॉट इज वेव्ह? एन ऑसिलेटरी एज वेल एज पिरियोडिक डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम without change of form, that is called as wave. We know the different types of wave, that is sound wave, light waves, then water waves, which are called as ripples. The wave which is produced along the length of stream, धाग्यावर प्रोड्यूस करणारी आपण वेव्ह पुढे आपण बघणारच आहे. त्यानंतर ही प्रोड्यूस केलेली जी वेव्ह आहे ही त्याच ठिकाणी थांबत नाही, जिथे आपण प्रोड्यूस केली तर त्या पॉइंट पासून जेवढ्या पॉसिबल डायरेक्शन असतील त्याला तेवढ्या पॉसिबल डायरेक्शनला ती मूव्ह होते. याच ट्रान्सफर ऑफ वेव्हला आपण म्हणतो वेव्ह मोशन किंवा वेव्ह प्रपोगेशन. अ पिरियोडिक और ऑसिलेटरी डिस्टर्बन्स इन अ मीडियम विच प्रपोगेट फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. ज्या एका पॉइंटला आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला त्या पॉइंट पासून तो डिस्टर्बन्स दुसऱ्या प्लेस कडे ट्रॅव्हल करणे जाणे त्यालाच आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द वेव्ह मोशन. A periodic or oscillatory disturbance in a medium which propagated, which transfer from one place to other place, that is called as the wave motion. When this disturbance is produced for a very short time locally, then that term is called as a wave pulse. तीसरा पॉइंट आपल्याला दिला, what is wave pulse? Wave pulse आपण जनरली कशाला म्हणतो? That is a disturbance caused locally for a short duration of time. अगदी कमी वेळाकरिता एखाद्या मीडियम मध्ये जेव्हा आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस करतो तर त्या शॉर्ट ड्युरेशन डिस्टर्बन्सला आपण म्हणतो वेव्ह पल्स. वॉटर सरफेसवर जेव्हा स्टोन स्ट्राइक करतो त्यावेळेला अगदी कमी वेळाकरिता जर ह्या वेव्हज प्रोड्यूस होत असतील तर त्याला आपण म्हणतो वेव्ह पल्स. या वेव्हच्या काही कॉमन प्रॉपर्टीज आपल्याला त्यांनी विचारलेल्या आहेत. कोणतीही वेव्ह असेल तर त्याला असणाऱ्या काही कॉमन प्रॉपर्टीज आहेत ज्या ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. त्या प्रॉपर्टीज कोणत्या? फर्स्ट प्रॉपर्टी आहे पिरियड. व्हॉट इज पिरियड? इट इज द टाइम taken by the particles of medium to complete one oscillation or one vibration. पार्टिकल ने
एक ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन पूर्ण करण्याकरिता घेतलेला वेळ किंवा त्याला लागणारा वेळ त्याला आपण म्हणतो पिरियड. म्हणून आपण इथे लिहिलाय टाइम टेकन बाय द पार्टिकल ऑफ मीडियम. ज्या मीडियम मधून ती वेव्ह डिस्टर्बन्स पुढे पुढे जाईल तर तेव्हा त्या मीडियमचे पार्टिकल्स हे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतात, व्हायब्रेटरी मोशन परफॉर्म करतात. मग त्याच्या एका व्हायब्रेशन करता किंवा एका ऑसिलेशन करता घेतलेला वेळ त्याला आपण म्हणतो पिरियड. त्यानंतर व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? दॅट इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर सेकंड. पर युनिट टाइम पण आपण म्हणू शकतो. एका सेकंदाला या वेव्हने किती किंवा पार्टिकल्सने किती व्हायब्रेशन्स परफॉर्म केले त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. पिरियड आपण कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करतो आणि सेकंड मध्ये मेजर करतो. फ्रिक्वेन्सी आपण एन स्मॉल एन ने जनरली रिप्रेझेंट करतो. एन इक्वल टू 1/t असतं. दॅट इज फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्ज मध्ये मोजतो. त्यानंतर व्हॉट इज वेलोसिटी? जनरल वेलोसिटी जे असतं ते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथे आपण असे म्हणू शकतो द डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम, that is called as the velocity. कारण distance covered in particular direction is the displacement and the rate of change of displacement with respect to time, that is called as the velocity. त्यानंतर amplitude, maximum displacement of particles of medium during the propagation of wave. wave propagate होत असताना म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना मीडियमचे पार्टिकल्स आपल्या मेन पोझिशन पासून किती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतात, या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण म्हणतो एम्प्लिट्यूड. आणि व्हॉट इज वेवलेंथ? वेवलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू particles of the medium which are in the same state of oscillation, same state of vibration. जेव्हा आपण पर्टिक्युलर वेव्ह कन्सिडर करू, समजा ही स्ट्रिंग वर प्रोड्यूस होणारी वेव्ह आहे. जेव्हा आपण दोन असे पार्टिकल्स घेऊ की ज्यांची स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजे मीन तर मीन, अप्पर एक्स्ट्रीमिटी तर अप्पर एक्स्ट्रीमिटी, लोअर एक्स्ट्रीमिटी तर लोअर एक्स्ट्रीमिटी, आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा 2π चा असला पाहिजे. म्हणून मग हे दोन पॉइंट आहेत, या दोन पॉइंट मधलं जे डिस्टन्स असतं याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द वेवलेंथ. द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स ऑफ द मीडियम which are in the same state of vibration and differ by the phase 2π called as the wavelength. wavelength आपण लॅम्बडा ने रिप्रेझेंट करतो. वेवलेंथ आपण मोजतो कशामध्ये? मीटर सेंटीमीटर मध्ये. एम्प्लिट्यूड पण कशात मोजतो आपण? मीटर सेंटीमीटर. वेलोसिटी कशात मोजतो आपण? मीटर पर सेकंड मध्ये. अशा काही बेसिक आपल्याला कॉमन प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत अंडर द हेड ऑफ कॉमन प्रॉपर्टीज ऑफ अ वेव्ह. वेव्ह म्हणजे काय आपण बघितलं? an oscillatory disturbance traveling through the medium without change of form, that is called as wave. त्यानंतर what is wave motion? A periodic or oscillatory disturbance in a medium when travel from one place to another place, then it is called as wave motion or wave propagation. त्यानंतर what is wave pulse? A disturbance caused locally for a very short duration, for very short time, त्याला आपण म्हणतो वेव्ह पल्स. पाण्यावर जेव्हा आपण वेव्ह प्रोड्यूस करतो दगड टाकून तेव्हा ती अगदी कमी वेळापुरते जर तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो वेव्ह पल्स. त्यानंतर ह्या नेहमीच्या आपल्या कॉमन प्रॉपर्टीज बघितल्या: पिरियड, फ्रिक्वेन्सी, वेलोसिटी, एम्प्लिट्यूड आणि वेवलेंथ. सो इन कॉमन प्रॉपर्टीज वी हैव टू आल्सो कन्सिडर every wave is a doubly periodic. That is wave motion. When that wave travel from one place to another place, its shape get repeated after traveling certain distance and after completing the one period. That's why it is called as wave motion is doubly periodic. That is, it is periodic in time
and it is periodic in space. म्हणून त्याला आपण डबली पिरियडिक म्हणतो. एका विशिष्ट डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आणि एका विशिष्ट वेळेनंतर, डिस्टन्स किती कव्हर केल्यानंतर, तर इक्वल टू इट्स वेव्हलेंथ, आणि टाइम पिरियड किती, दॅट इज द कॅपिटल टी. एका विशिष्ट वेळेनंतर आणि एका विशिष्ट डिस्टन्स नंतर ती वेव्ह आपला शेप पुन्हा पुन्हा रिपीट करतात, म्हणून त्याला म्हणतात वेव्ह मोशन इज डबली पिरियडिक. इट इज पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. जेव्हा ही वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रपोगेट होतं तेव्हा मीडियमचे जे पार्टिकल्स असतात की ज्यामधून ती वेव्ह जात आहे, that particles of the medium start vibrating, start oscillating about their main position, result in transfer of energy. हे जे पार्टिकल्स असतात जिथे आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस करतो, ज्या ठिकाणी आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला तिथे तो पार्टिकल एनर्जी गेन करतो आणि त्याला एकदा एनर्जी मिळाल्यानंतर तो त्याच्या मेन पोझिशन होती एक तर अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करतो, आणि हे मोशन परफॉर्म करत असताना आपली एनर्जी जी आहे ती नेबरिंग पार्टिकलला ट्रान्सफर करत जातो, आणि ही एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्टिकल टू पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर होतं. म्हणून इथे दिले आपण ड्युरिंग द प्रोपगेशन ऑफ वेव्ह particles of the medium start oscillating or vibrating, which result into transfer of energy. Then depending upon whether that disturbance produced or wave required material medium or not, there are two types of waves. आपण जी काही वेव्ह प्रोड्यूस केलेली आहे ती वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी, प्रपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज आहे किंवा नाही याच्यावरून याचे दोन टाइप दिलेले आहेत. एक मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. मेकॅनिकल वेव्हज आपण जनरली कशाला म्हणतो, दॅट इज द वेव्ह which required the material medium for its propagation. इथे जे काही आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस केलाय तो डिस्टर्बन्स पुढे जाण्यासाठी इथे मीडियमची गरज असते, म्हणून इथे लिहिला इट इज द डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन अ इलास्टिक मीडियम ड्यू टू पिरियोडिक व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम अबाउट इट्स मेन पोझिशन. त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्ह. आपण दोन्ही पद्धतीने सांगू शकतो. द वेव्ह विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपगेशन दॅट इज कॉल्ड एज द मेकॅनिकल वेव्ह, किंवा इट इज द डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन अ इलास्टिक मीडियम due to periodic vibrations of particles of medium about the main position. याला आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्ह. द वेव्ह प्रोड्यूस along the length of string, the wave produced on the water surface, ह्या कोणत्या वेव्ह झाल्या, मेकॅनिकल वेव्ह. आणि एक वेव्ह अशी असते की ज्याला प्रपोगेट करण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज नसते, म्हणून लिहिला वेव्हज which do not require material medium for their propagation called as electromagnetic waves. Light waves are electromagnetic waves. Light waves ह्या मीडियम असेल तरी ट्रॅव्हल होतात, मीडियम नसेल तरी ट्रॅव्हल होतात, म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे द वेव्स which doesn't require किंवा which do not require material medium for their propagation, त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. या दोघांमधला जर मेन डिफरन्स आपल्याला सांगायचा असेल, व्हॉट इज द मेन डिफरन्स between electromagnetic waves and the mechanical waves? One wave required material medium for its propagation and other wave doesn't require material medium for its propagation. म्हणून मग इथे आपण सांगितलेलं आहे की दोघांमधला मेन डिफरन्स म्हणजे काय, तर मेकॅनिकल वेव्हला मटेरियल मीडियमची गरज असते, while electromagnetic waves doesn't need any material medium for its propagation. त्यानंतर मग हे साऊंड वेव्ह जे आहे, जसं ऑल ऑफ यू नो दॅट साऊंड वेव्स नीड मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपगेशन. पुन्हा या मेकॅनिकल वेव्ह मध्ये पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होतात टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन, याच्यावरून आपल्याला पुढे
दोन वेगळे टाईपच्या वेव्हज पाहिजे, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होतात, लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होतात हे पुढे आपण बघणार आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज बघणार आहे. इथे जस्ट साऊंड वेव्ह म्हणजे काय हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की these are the pressure waves. Keep in mind sound wave is a longitudinal wave. पुढे आपण बघणार आहे longitudinal wave कशाला आपण म्हणतो. Sound waves are pressure waves which consist of two regions. One region having greater particle density and maximum pressure called as compression, and other wave having less particle density and less pressure called as the rarefaction. म्हणून त्याला प्रेशर वेव्ह म्हटलेलं आहे. साऊंड वेव्स that are the pressure waves consist of two parts, and that two parts get continuously or alternately changed, that is compression and rarefaction. आणि ही कशी propagate होते तर along the direction of propagation, parallel to the direction of propagation. असे काही बेसिक आपल्याला कन्सेप्ट विचारलेले आहेत यांनी. Can you recall मध्ये under the head of introduction of superposition of waves. च्या पुढे आपल्याला what do you mean by progressive waves, properties of progressive waves, त्यानंतर या ज्या मेकॅनिकल वेव्हचे टाइप आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, हे जे आपल्याला घेतले आहेत त्या ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये नेमका काय फरक आहे, त्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला नंतरच्या याच्यामध्ये पाहायचं आहे.